छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या मेसेजमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। इंधन तुटवडा होणार असल्याच्या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर धाव घेतली आहे। या गर्दीमुळे काही पेट्रोल पंपावर इंधनाचा स्टॉकही संपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी घेतलाय, पाहूयात। छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळपासूनच अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत चुकीचा मेसेज व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या अफवेमुळे वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली होती। परिणामी काही ठिकाणी इंधनाचा साठा लवकरच संपला। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधन साठवणूक करू नये। शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे थेट पडसाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या अनेक पेट्रोल पंपावरती वाहनधारकांच्या रांगा पेट्रोलसाठी लागलेल्या होत्या। मात्र शहरातील अनेक पेट्रोल पंपावरती आता स्टॉकच उपलब्ध राहिलेला नाहीये। अक्षरशः इमर्जन्सीसाठी जो स्टॉक त्या ठिकाणी ठेवण्यात येत असतो तो देखील पेट्रोल पंपावरती सध्या उपलब्ध नाही। माझ्या मागे बघू शकता पेट्रोल पंपावरती नो स्टॉक पेट्रोल नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेलं आहे। तरी देखील वाहनधारकांची गर्दी पेट्रोल पंपावरती आपल्याला बघायला मिळते। माझ्या मागे बघू शकता अनेक वाहनधारक या ठिकाणी येत आहेत। मात्र पेट्रोल पंपावरती पेट्रोल नसल्या कारणाने या ठिकाणी तरी देखील ते या ठिकाणी थांबलेले आहे। त्यामागचं कारण असं आहे की कदाचित थोड्या वेळाने हा पेट्रोल पंप चालू होईल आणि आम्हाला पेट्रोल मिळेल अशी आशा घेऊन हे वाहनधारक या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र आम्ही पेट्रोल पंपाच्या मालकाशी आणि मॅनेजरशी ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारे स्टॉक सध्या उपलब्ध नाहीये। सकाळपर्यंत पेट्रोल येईल की नाही याची देखील आम्ही देऊ शकत नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आजची माझी अपॉइंटमेंट होती हॉस्पिटलची, मला सोनोग्राफीसाठी जायचं होतं। मी आता 1 घंट्यापासून खूप परेशान आहे आणि सध्या तर इकडे सगळे पेट्रोल पंप लगातार बंदच आहेत, पेट्रोल तर काहीच नाहीये। आणि राहिले प्रश्न ऑटोचे, तर ऑटोवाले पण भाडं दुप्पट करूनच हे करताय। तर मला आता सध्या हॉस्पिटलला जायला सुद्धा हे पेट्रोल नाही तर नसल्यावर पोहोचता येणार। तर सगळीकडेच हा प्रश्न आहे की पेट्रोलच नाहीये। ही गर्दी एवढ्याच ठिकाणी नाहीये, ऑल संभाजीनगर मध्ये याचे प्रतिसाद उमटून पडलेले आहे। तर पेट्रोल सध्या कुठेच नाही। बोर्ड लागलेला आहे तरी तुम्ही इथं थांबलेले मग काय करणार? पेट्रोल नाही तर पेट्रोल तर लागणारच आहे ना। कमी 10 पेट्रोल पंप दहा पेट्रोल पंप फिरला, एक पण पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटणार नाही। मग करायचं काय आम्ही? आता आम्हाला जालन्याला जायचं होतं पण आता पेट्रोल नाही, अर्जंट काम होतं। आता याचं फायनान्सचं काम आहे, त्याचं काम बंद पडलेलं आहे 4 दिवसापासून। काय करायचं आता? लहान लहान मुलं आहे त्याच्या घरामध्ये, काय करणार आहे? कॅमेरामॅन सोबत गणेश जाधव, एमसी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।